आज मतदानाचा दिवस आहे आणि अशातच मुंबईतल्या दुबार मतदारांवरती लक्ष ठेवा असं ठाकरे बंधूंनी मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील यांना सांगितलेलं होतं। आणि असाच एक प्रकार जो आहे तो दादरमध्ये प्रभाग क्रमांक 192 मध्ये घडलेला आहे। नेमकं हे काय घडलेलं आहे, दुबार मतदार हा कशा पद्धतीने आलेला आहे आणि नेमका जो हा सगळा प्रकार घडला तो यशवंत किल्लेदार यांच्या उपस्थितीत घडलाय। माझ्यासोबत सध्या यशवंत किल्लेदार आहेत। काय सांगाल, नेमकं प्रकरण काय होतं जो दुबार मतदार आढळला होता, त्या संदर्भात नेमकी पुढे काय कारवाई झाली? नाही, काकाने काकी आल्या होत्या. काकाचा काकांचं दुबार नव्हतं, पण काकींचं दुबार होतं. आता त्यांना माहीत नाही, कारण ही सिस्टीमची चूक आहे, क्लेरिकल चूक आहे. त्यांना मतदान करायला दिलं नाही त्यांनी. बरोबर. विषय काय असतो की दुबार आहे आणि दुबारच्या जागावर कोणी बोगस वोटिंग करायला येण्याची शक्यता असते. तर इथे ओरिजिनल वोटर होता, त्याच्याकडे सगळे त्याचे आयडेंटिटी कार्ड त्यांच्या काकींकडे होत्या. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही मतदान करायला त्याला दिलं पाहिजे, कारण ते आहेत. तर तुम्ही एक प्रोव्हिजन आहे की तुम्ही त्यांचा कन्सेंट घेऊ शकता, म्हणजे ते डिक्लरेशन, त्या डिक्लरेशनचा एक फॉर्मॅट आहे तो द्या त्यांना आणि द्या करायला. मग त्यांनी त्यांना डिक्लरेशनचा फॉर्म दिला, मी भरून दिला, त्यानंतर वोटिंग पण केलं. पण ह्या दुबारच्या मागे आमचा आक्षेप काय आहे की ह्या दुबार तुम्ही काढून का टाकत नाही आहे? तुम्ही यंत्रणा लावून एकदा काय तो सोक्षमोक्ष लावा, कारण ह्या दुबारच्या आडून अनेक भोगस मतदान होण्याची शक्यता असते आणि होते. कळलं का? त्याच्यावर तर आम्ही आमचं लक्ष ठेवून आहोतच सकाळपासून. परंतु सिस्टीमने स्वतःच्या चुका सुधाराव्यात आणि पारदर्शकता आणावी, एवढीच आमची मागणी आहे. खरं तर जेव्हा आपण सिस्टीम आणि पारदर्शकता असं म्हणतो, तर आज प्रामुख्याने एक गोष्ट समोर येते मुंबईतल्या इतर ठिकाणी, की जी बोटाला शाई लावलेली जाते ती मार्करच्या स्वरूपात लावलेली जाते आणि ती नंतर पुसली जाते। याच बाबतीत बोलताना आता राज ठाकरे सुद्धा काही प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले। काही ठिकाणी मार्करनी लावतायत, काही ठिकाणच्या मार्करच्या शाई निघत नाही, काही ठिकाणची निघते. म्हणजे नेमका निवडणूक आयोगाचा हेतू पुरस्कार हे चाललेलं आहे का? आता सगळ्या सेंटर्सवर ही गर्दी आहे आणि त्यांनी जे तिकडे ते स्लिप्स नावं शोधण्यासाठी ठेवलेले BL ते काल रात्री त्यांचे ऑर्डर निघालेत आणि आज सकाळी त्यांना इथे बसवलं. म्हणजे त्यांना ट्रेनिंग दिलेलीच नाही आहे. त्यांना स्वतःलाच काही कळत नाही कशी नावं शोधायची आणि काय करायची, स्वतःलाच काही कळत नाही आहे. त्यामुळे याहू गर्दी होते, बरेचसे लोक मग कंटाळून परत जात आहेत. मग ती परत गेलेली माणसं पुन्हा येत नाहीत ना, त्याच्यात नुकसान उमेदवाराचं होतं हो. यांना काय, यांचे दिवस भरतात, हे निघून जातात. म्हणजे हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे, हेतू पुरस्कार चाललेलं आहे. शाईचा प्रकरण असो किंवा ही BLO अनट्रेंड BLO असोत किंवा ही सेंटर्स जी दिली आहेत, सेंटर्स सुद्धा अनइव्हन कुठेही दिले आहेत. जी पूर्वी घराच्या जवळ असायची आता लांब लांब कुठेतरी दिलेले आहेत. म्हणजे हे वाकडं तिकडं सगळं करून ठेवलेलं आहे, सगळा सावळा गोंधळ करून ठेवलेला आहे. हे मला तरी वाटतं निवडणूक आयोग हे जाणीवपूर्वक करत आहे, हेतू पुरस्कार करत आहे. आणि तशीच आमची शंका आहे, कारण त्यांना मुंबईमध्ये जो मराठी माणूस आता जागृत झालेला आहे, जागा झालेला आहे आणि ते एक गट्टा मतदान शिवसेना मनसेला मिळेल हे कळून चुकलेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं जाणीवपूर्वक ह्या गोष्टी चालले, जेणेकरून या मतदानाचा टक्का कमी व्हावा आणि ह्यांचा जो काही निकाल आहे तो सुकर व्हावा. या पद्धतीचे षडयंत्र ही सगळी आहेत. मला वाटतं निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, इतके वर्ष स्वायत्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पण आत्ताचा निवडणूक आयोग हा सरकारचा मांडलिक झाल्यासारखा, सरकारच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखा वागतोय. मला वाटतं मग तुम्ही निवडणुका घेता कशाला ना, सरळ नॉमिनेट करून टाका. आता सुद्धा राज ठाकरे जेव्हा आले तेव्हा त्यांनी असं म्हटलं की हा जो सगळा प्रकार सुरू आहे, विधानसभेला जसं एकतर्फी निकाल लागला किंवा त्यानंतर सगळा जो समोर प्रकार आला, तशीच कुठेतरी परिस्थिती किंवा तेच कुठेतरी आता सुद्धा होईल असं चित्र दिसतं, असंही राज ठाकरे म्हणतात. बरोबर आहे ना. एकंदर ज्या पद्धतीने हे सिस्टीम राबवत आहेत, त्याच्यामध्ये ज्या काही ह्या सगळ्या त्रुटी ठेवलेल्या आहेत, याचा अर्थ काय आहे की तुम्ही जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करत आहात आणि तुम्हाला तो निकाल एकतर्फी करायचा आहे, म्हणूनच सगळं खटाटोप चाललेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेब जे बोलत आहेत ते काही चुकीचं नाही आहे. तुम्ही विधानसभेला जेव्हा निकाल लागला, निकाल एवढा वन साईड मॅन्डेट मिळालं त्यांना, महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला जल्लोष दिसला का हो? एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर कुठेतरी जल्लोष दिसला का? सगळीकडे शांतता होती. म्हणजे तो मॅन्युप्युलेटेड निकाल आहे. तसाच निकाल त्यांना आता लावायचा आहे. राज ठाकरे साहेब जे बोलतात ते योग्यच बोलतात. खरं तर शिवडीमध्ये सुद्धा मराठी मतदार मोठ्या प्रमाणावरती आहे, मराठी मतदारांची संख्या मोठी आहे आणि अशातच सकाळी 7:30 वाजता मतदानाची वेळ होती आणि मात्र अर्धा ते पाऊण तास झाला तरी अजून तिकडच्या ज्या मशीन्स आहेत त्याच सुरू होत नव्हत्या। शिवसेनेचे सचिव सुधीर साळवी स्वतः तिथे जाऊन आले प्रभाग क्रमांक 204 मध्ये, तर त्यांनी सुद्धा मोठ्या पद्धतीने असं म्हटलेलं आहे की कुठेतरी हे जाणून बुजून किंवा जाणीवपूर्वक मी मगासून तेच सांगतोय, सगळ्याच गोष्टी आहे हेतू पुरस्कार, जाणीवपूर्वक. मला सांगा, जिथे जिथे मराठी टक्का आहे, मराठी बहुल मतदार आहे, तिथे ह्या घटना जास्त का घडत आहेत?
जिथे अमराठी त्यांच्या फेवरमधली लोक आहेत तिथे ह्या गोष्टी नाही होत आहेत, पण जिथे मराठी बहुल भाग आहे तिथे ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडतात. म्हणजे हे जाणीवपूर्वकच होत आहे ना, याचा अर्थ काय होतो, ठरवून होत आहे हे सगळं. सर खरं तर सत्ताधारी सुद्धा सकाळपासून प्रतिक्रिया देताना सतत असं म्हणतात की जे भगवे टी शर्ट्स घालून ठाकरेंचे किंवा जी आर्मी आहे जी मतदान केंद्रावरती फिरते त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणात बाचाबाची झालेली दिसते आणि अशांवरती ही कडक कारवाई होईल, त्याचसोबत मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा, अशा प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडनं सातत्याने येतात. हे बघा, हे लक्षात घ्या, तुमच्या सिस्टीममध्ये तुम्ही जे घातलेले घोळ आहेत ना आणि सगळ्या यंत्रणा ज्या तुम्ही हाताशी धरून ठेवल्या आहेत ना, ह्या जर तुम्ही केल्या नसत्या ना तर हे भगवे टी शर्ट घालून आमचे स्क्वॉड आलाच नसताना, गरजच नव्हती ना. यंत्रणा नीट काम करत नाही आहेत आणि यंत्रणा तुमच्या सांगण्यावर तालावर नाचतायत, म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागतंय ना. आणि जनतेला माहिती आहे, जनतेने ह्या 2-3 निवडणुकामध्ये अगोदरच्या तो अनुभव घेतलेला आहे. आणि जनतेला आम्ही बऱ्यापैकी ही जनजागृती केलेली आहे ह्या निवडणुकीच्या आधी या सगळ्या प्रकाराची. म्हणून हे सगळं. आणि विकासाच्या गोष्टी कोण बोलतंय? अहो, तुम्ही सतत ते हिंदू मुस्लिम ह्याच्यावर तुम्ही बोलणारी लोक विकासाच्या गोष्टी केव्हापासून करायला लागले? आमचे सगळे मुद्दे, आमची सगळी भाषणं हे विकासावरच झालेली आहेत आमच्या नेत्यांची. त्यामुळे हे आता कुठेतरी पायाखालची वाळू सरकायला लागल्यानंतर त्यांना हे सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात. तुम्ही आता ह्या प्रभागामध्ये फिरता आहात, तुमचा जो प्रभाग आहे तिथेच तो दुबार मतदार आढळलेला होता. आत्ता पुढे 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टॅकल करणार आहात आणि कशा पद्धतीने प्रभागात फिरणार? प्युअरली दुबार असेल, त्याच्याकडे त्याचे प्रूफ्स असतील, त्याला मतदान करायला कन्सेंट देऊन मतदान करायला मिळेल. पण दुबारच्या आडून जर भोगस कोण करत असेल त्याच्यावर आमचा चांगला वॉच आहे, जो भेटेल त्याला फटकवणार. तर आपल्या सोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दुबारच्या आडून जर कोणी बोगस मतदान करत असेल तर त्यांचा योग्य तो समाचार मनसेच्या स्टाईलने घेतला जाईल. मात्र जिथे जिथे मराठी मतदार किंवा मराठी मतदारांचा जो टक्का आहे तो सर्वाधिक आहे, अशाच ठिकाणी ह्या ज्या सगळ्या टेक्निकल गोष्टी असतील किंवा ज्या शाई ज्या आता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या कुठेतरी लगेच पुसल्या जात आहेत. तर ह्या अशा गोष्टी जिथे जिथे मराठी मतदार सर्वाधिक आहेत त्याच भागात नेमक्या कशा काय होतात, अशा गंभीर शंका यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केल्यात. आदित्य कासारेसह निधी पेडणेकर, लोकमत, मुंबई.